ते जर नाही चाललं तर उद्या घोडे आले, उंट आले, परवा हत्ती येतील मोठे, हत्तीवर राऊंड मारायचे 200 रुपये म्हणतील. का नाही येणार? येतील ना, त्याला काय नाही येणार? 200, 300, 300 रुपये. जागा पालिकेची, जागा सरकारी, त्याच्यावर बसायचे पैसे कोण घेतो? मागचा दुकानदार घेतो. 3 टाइम आपल्याला हेच सांगतो. सकाळवाला वेगळा, दुपारवाला वेगळा, रविवार, मंगळवार, गुरुवार. रविवार, मंगळवार, गुरुवार ही जी हप्तेखोरी हे आमच्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना कमी पडलंय थोडस. त्याच्यामुळं हे जरा जमा करायचं काम चाललंय. हे अजिबात मोबाईल मध्ये माझं सीडीआर चेक करा, माझं सीडीआर नक्की चेक करा. मला किती जणांचे फोन येतात अतिक्रमण काढा म्हणून, काढा म्हणून बरं का, ठेवा म्हणून नाही, काढा म्हणून. माझा सीडीआर तर मी डिक्लेअर करतो डायरेक्ट. आता ही जर तुम्ही शिस्त नाही पाळली तर तुम्ही असे 100ही मोर्चे आणले, तुम्ही 200 जण जरी बाजूला असले तरी बाकीचे 50,000 लोक आमच्या सोबत यायचो कारवाई करा. आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही, फक्त तुम्ही एका बाजूला व्यवसाय करा, एवढं तुम्हाला पाळा. इथं जर शिस्त पाळली नाही तर ह्या शहराचं वाटोळं होऊन जाईल. आणि शिस्त पाळायची जबाबदारी प्रशासनावर म्हणजेच आमच्यावर आहे. आज मुद्दामून शिर्डी आपले माजी पदाधिकारी बापू, मोठे बापू, मधले बापू, छोटे बापू, 3 बापू, भैया, निलेश दादा, मंगेश नाना, इतर सर्व आमचे सुरेश आरणे, इतर सर्व माजी पदाधिकारी. खरं तर ते स्वतः माझी कोणी मानत नाही, सगळे आधीच मानतात, आहे असंच मानतात. अजून टेन्युअर संपलाय असं त्यांनी मानलं नाही. आता ते डायरेक्ट नवीन टेन्युअर त्याला जोडून घेत आहे. तो ठीक आहे, आपल्या सर्वांच्या म्हणणं मांडण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहे. मुळात एक गोष्ट आवर्जून मी सांगू शकतो इथं की शिर्डी हे एक वेगळे शहर आहे. हे राहता कोपरगाव किंवा इतर नगरपालिकांसारखं किंवा इतर शहरांसारखे शहर नाही. इथं हजारो लाखो साई भक्त येत असतात. इथं जर शिस्त पाळली नाही तर ह्या शहराचं वाटोळं होऊन जाईल. आणि शिस्त पाळायची जबाबदारी प्रशासनावर म्हणजेच आमच्यावर आहे. जर मोकळी जर दिली तर हे शहर ब्लॉक होऊन जाईल, लॉक होऊन जाईल. ते चालायला सुद्धा जागा राहणार नाही. इथं मर्डर तर होतातच आहे, सगळ्यांना माहिती. काल परवा पण झाला, त्याच्या अगोदर 2 झाले. मी मागच्या कागदात मर्डरचा मागच्या 10 वर्षातल्या गुन्ह्यांची मालिका काढली, पोलीस स्टेशनकडून रिपोर्ट काढले, ते वाचून दाखवतो तुम्हाला. 21 मर्डर झालेले, कितीतरी बलात्काराच्या घटना झाल्या, चेन स्नॅचिंगच्या आणि चोरीच्या घटना अगणित आहे. आणि भांडण मारामाऱ्याचं ते विचारूच नका. नोंद असलेल्या बोलतो, नोंद नसलेल्या सोडून द्या. मला याचा संबंध तुमच्याशी नाही जोडायचा आहे. मला याचा संबंध याच्याशी जोडायचा आहे की शिर्डीमध्ये या प्रकारच्या घटना होत असतात. प्रशासन जर अलर्ट नसेल तर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्याच्यामुळं शिस्त या शहरामध्ये असणं फार आवश्यक आहे. आणि जर तसं नाही केलं तर याचा अतिरेक झाल्यानंतर आपल्याच गावातले पदाधिकारी सगळे पुन्हा मला फोन करायला लागतो, साहेब खूप अतिरेक झाला, चालायला जागा राहिली नाही. माझ्या मोबाईल मध्ये माझं सीडीआर चेक करा, माझं सीडीआर नक्की चेक करा. मला किती जणांचे फोन येतात अतिक्रमण काढा म्हणून, काढा म्हणून बरं का, ठेवा म्हणून नाही, काढा म्हणून. माझा सीडीआर तर मी डिक्लेअर करतो डायरेक्ट आता. आणि म्हणजे लोकांनाही कळत की त्या भागातले जे सगळे दुकानदार आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, ते असतील, साई कॉम्प्लेक्सचे असतील, साई भक्त असतील, हे लोक चालायला सुद्धा जागा नाही. या महिलांचा आणि या दुकानदारांचा प्रचंड त्रास आहे. असे दिवसभर तुम्ही इथं 200 लोक आले म्हणून 10,000 लोक तुमच्या तक्रार करतात, ते इथं आलेले नाहीये, त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल ना. जे 10,000 लोक तुमच्या तक्रारी करतात, आम्हाला तर सगळे सारखे. शेवटी तुम्ही 200 इथं आले आणि इथं बसले म्हणून लगेच तुमची बाजू घ्यायची, आणि जे लोक तुमच्या तक्रार करतात त्यांची बाजू घ्यायची नाही, असं होणार नाही. आम्हाला सगळ्यांचा विचार करावा लागतो. हे शहर सुरळीत चाललं पाहिजे. असं जसं बापू म्हटले की गुन्हेगारी किती वाढली, याचा संबंध जरी तुमच्याशी नसला तरी इनडायरेक्टली या गर्दीमुळे, या कंजेशनमुळे. आता तुम्हाला सांगतो, हे सगळ्यांनी एक मुद्दा मला आवडला, हे सगळे तुम्हाला शिस्त पाळा हे सांगताय, ही फार चांगली गोष्ट आहे. मला सांगा, इथं पेरूवाले बसले, तुम्ही 4 नंबरच्या गेटवर आपण शिवाजी भाऊकडून पलीकडे जातो, नेमकी मध्ये जाण्याचाच रस्ता अडवतो की नाही बरं सांगा. हे खोटं असेल तर सांगा, रस्ताच अडवतो की नाही. मध्ये भक्तांना जायच्या रस्त्यातच अडवून उभे राहतात, मध्ये जायचं कसं. मनोज कुमार पथ जो आहे आपला जुना पिंपवाडी रोड, तिथं रस्त्याला आडवी लाईन उभी करतात. भक्तांनी उभी लाईन जर केली तुम्ही अशी
आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही. बाजार तळावर सुजय दादा ज्यावेळेस आले होते त्यावेळेस एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं. ते म्हटले की गाडी लेट पाठवा. मी म्हटलं मी गाडीच पाठवणार नाही जर तुम्ही शिस्तीत बसले तर. पण तुम्ही नेमके आडवे उभे राहतात. पेरूवाले जे आहे ते त्या 4 नंबर गेटला आपण एंट्री करतो, लोकांना जाऊच देत नाही आतमध्ये, पेरू घेतलाच पाहिजे अशा पद्धतीने उभे राहतात. मनोज कुमार पतला तसंच आहे. त्या साहित्यूल शिवालयांचं जे हॉटेल आहे आपलं, त्याच्या समोरची परिस्थिती काय? तिकडून आपण त्या गणपती पॅलेसच्या रस्त्याकडून येतो, रुई रोड म्हणतो आपण त्याला, रुई रोड तिकडून येताना आडवे उभे राहतात, लोकांना पुढेच येऊ देत नाही. साई कॉम्प्लेक्सच्या तिथं काय परिस्थिती आहे, आता द्वारकामाईच्या तिथं काय परिस्थिती आहे, नाट्यगृहाच्या समोर काय परिस्थिती आहे. जर तुम्ही लोकांना चालूच देणार, अभिजित इथं आहे, बुटी सोडावाला तो सोड्यावाला व्यावसायिक आहे, ठीक आहे, गरीब वर्ग आहे. मी हे अभिजित साक्षीदार आहे, मी त्यांना म्हणतो त्यांना व्यवसाय करू द्या, एक साईडला 100% व्यवसाय करू द्या. पण तो सेंटरलाच उभं राहणार, सेंटरला मध्य रोडच्या मध्यभागी उभं राहिल्याशिवाय व्यवसायच करत नाही. कसं काय चालू द्यायचं? मी किती वेळा सांगितलं, 8 ते 10 वेळा त्याची गाडी सोडली आम्ही, आणि प्रत्येक वेळेस त्याच्याकडून लिहून घेतलं की मी एक साईडला व्यवसाय करेन, एक साईडला व्यवसाय करत नाही. माझ्याकडे फोटो आहे, मी यांना पाठवले, दादाला पाठवले, पदाधिकाऱ्यांना पाठवले. तुम्ही व्यवसाय करताना रोडच्या मध्यभागी करणार असाल, मला जाणार येणाऱ्यांचा पण विचार करावा लागेल ना. शेवटी तो एक व्यवसाय की ठीक आहे, तो गरीब आहे, त्याचं कुटुंब चालतं, पण तो 1000-2000 लोकांना त्याचा त्रास होतो तर आम्ही त्याला उचलणार, इथून पुढे उचलणार. लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही जे नियम, आता जसं बापू म्हटले, भैया म्हटले, सगळे म्हटले शिस्त लावून द्या. आम्ही शिस्त यापूर्वीही लावून दिलेली आहे, परत लावून देतो. यांच्या शब्दाखातर यांचा मान ठेवायचा म्हणून आमचे लोक तिथे येतील. तुम्हाला एक साईडला मी जागा नेमून देतो, मला तर गॅरंटी तुम्ही त्या जागेत बसणार नाही, पण यांच्या शब्दाखातर मी तुम्हाला परत एक संधी देतो, तुम्ही बसा. आम्ही उचलणारच नाही, टाइम नाही, आम्ही टाइमही देणार नाही. तुम्हाला तर सांगतो, आम्हाला व्यवसाय करायला कोणाचीच ना नाही. डाळिंबाच्या, अरे तुम्हाला पटायला पाहिजे, तुम्ही ते सडके डाळिंब त्या गटराच्या मध्ये गोऱ्या बाचक बांधून ठेवता. खरंय का खोटं आहे? माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे. लोकांना बापू त्या डाळिंब त्या गटार आहे का त्या रस्त्याच्या खालचं, त्या गटारामध्ये ठेवतात, दुसऱ्या दिवशी ते काढतात, ते लोकांना खाऊ घालतात. काय हा प्रकार? हे व्हिडिओ आहे माझ्याकडे, बोलणारे आपले नवीन त्यांना खरंय खोटं आहे. हे आज नाही चालू. सुदैवानं मी 3 वर्ष होतो, आज पूर्वी होतो, आता 2 वर्ष, 5 वर्षापासून मी पाहतोय त्या गटारामध्ये डाळिंब घालतात, ते फेकून दिलेले डाळिंब आणतात. सगळ्यांनी काही असतील चांगले. ही परिस्थिती आहे. कचरा शिवाजी महाराजांच्या नावाच्या तिथं महाराजांच्या नावावर धुमतात हे व्यावसायिक तिथले. खरं खोटं विचारा यांना, आमची एक विचार, शिवाजी महाराजांच्या नावावर धुमत गुटखे खाऊन यांना व्यवसाय करू द्यायचे? त्या 1000 रूमच्या तिथे एवढी घाण करतात, एवढी घाण करतात, भयानक घाण करतात, आणि ही घाण आम्ही साफ करायची. व्यवसाय करायला आम्ही तुमच्याकडे ना, खरं सांगायचं ना, तुम्ही व्यवसाय म्हणून व्यवसाय करतात म्हणून कारवाई नाही करत. आम्ही जो बेशिस्तपणामुळे जे करतात ना, त्याच्यामुळे आम्ही कारवाई करतो. आमचा कधीच विरोध नाही. ज्या पद्धतीने नगर मनमाड हायवे मागे त्या पंढरपूरच्या वारीमध्ये तो ट्रक घुसला होता, आणि तो ट्रक घुसल्यामुळे 20-25 वारकरी एक्सपायर झाले दुर्दैवाने. आता मला सांगा, रस्त्याच्या मध्यभागी व्यवसाय करतात, उद्या एखादी गाडी घुसली आणि एखादी दुर्दैवाने एखादी घटना घडली, आम्हालाच विचारणार सगळे, नगरपालिका काय करत होती इतके दिवस. मला दिवसभर कितीतरी लोक शहरातले व्हिडिओ काढतात, फोटो काढतात आणि कॉल करतात की ह्या अतिक्रमणवाल्यांचं साहेब काही करा, यांच्यावर कारवाई करा, चालणं मुश्किल झालंय, पाय ठेवणं मुश्किल झालं. आम्हाला हाऊस नाही हो, माझ्याकडे लागेल तेवढे काम आहे, हे कामं करायची आम्हाला हाऊस नाही. मी बापूला भैयाला काल परवा बोललो की हे जे आहेत ना, याच्यात इतका वेळ जातो, आम्हाला ही कारवाई करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. याच्यात इतकी एनर्जी जाती, चांगल्या कामाचा वेळ याच्यात जातो, दिवसभर लोक येतात. आता तुम्ही भेटायचं सोडून दिलं, इतकं डोकं खातात, इतकं डोकं खातात, याच्यात आम्हाला कारवाई करण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु ज्या पद्धतीने आम्ही कारवाई नाही केली तर लोक परत बसू देत नाही आम्हाला. नगरपालिका कारवाईच करत नाही, चालायला रस्ते नाही. या नगर मनमाड हायवेच्या मध्यभागी व्यवसाय करतात. खरंय खोटं आहे? तुमच्या याच्यापासून या आपण नगरपालिकेच्या समोर ती बाजू, तिथून जर विचार केला तर लक्ष्मीनगर पर्यंत, लक्ष्मीनगरचा फुटपाथ त्या दुकानदार पॅक करून टाकतात, आणि पुढे डांबरी रस्त्यामध्ये इथून तिथून ते ठेलेवाले बसतात. बरं, एक साईडला पण नाही बसत. कोण फुटपाथवर आणि फुटपाथच्या खेटून बसतं सांगा मला?
कोणीच बसत नाही. नगर मनमाड हायवेच्या फुटपाथवर जर बसले असते तर आम्ही कधी कारवाई केली नसती. कोणीच फुटपाथवर बसत नाही, डांबरी रस्त्यावर बसतात. उद्या जर काही झालं तर आम्हाला जावं विचारणार आहे. डांबरी रस्त्यावर बसतात की नाही सांगा ना, खरं आहे का खोटं आहे? सगळे डांबरी रस्त्यावर बसतात. मनोज कुमार पथवर रोडच्या मध्यभागी बसतात, एकदम सेंटरला. खरं आहे का खोटं आहे सांगा ना. माझ्याकडे सगळ्यांचे व्हिडिओ आहे, सगळ्यांचे फोटो आहे. आमच्या लोकांना सक्त वॉर्निंग दिलेली आहे, फोटो काढा मग कारवाई करा. मला माहिती आहे लोक येतात परत आम्हाला जा विचारतात, मग खरं खोटं करतात. मग आम्ही फोटो काढून ठेवतो, व्हिडिओ काढून ठेवतो. शहरात सगळीकडे कॅमेरे पण लावलेले, त्याच्यामध्ये पण आहे. हे शिर्डी आहे, इथं 1,00,000 लोक रोज दर्शनाला येतात. तुमच्या दृष्टीने ते फक्त गिऱ्हाईक आहे. तुमच्या दृष्टीने त्यांनी फक्त तुमचा माल विकत घेतला पाहिजे. तुमच्या बाकीचं काही घेणं नाही तुम्हाला त्याच्याशी. रस्ते ब्लॉक झाले, अस्वच्छता झाली, चालायला जागा नाही राहिली, याच्याशी कोणाला काही घेणं नाही. आम्ही सांगून सांगून थकलो, गाड्या सोडून सोडून थकलो. आता मी ते ठीक आहे यांच्या म्हणण्याखातर आम्ही ते तोडणं बंद केलं, ठीक आहे आम्ही जमा करतो. परंतु तुम्ही सुद्धा आता बापूंनी सुरुवातीला विचारलं शिर्डीतले किती आहे, सावळीची किती आहे, गोदावरी वसाहतची किती आहे, साकुरीची किती आहे. आता मी ते चेहऱ्यानिशी सांगू शकतो की याच्यातले 50%च्या वर शिर्डीच्या बाहेरचे, 50% पेक्षा जास्त शिर्डीच्या बाहेरचे. परंतु आम्हाला शिर्डीच्या बाहेर असण्याचं सुद्धा काही अडचण नाही. सगळे व्यवसाय करा, आमचं त्याच्याबद्दल हरकत नाही. शेवटी व्यवसाय करायचा अधिकार असं शिर्डीच्याच लोकांना आहे, बाहेरच्या लोकांना नाही, असं काही नाहीये तसं. परंतु शिस्त मात्र सगळ्यांनी पाळावी लागेल. तुम्ही शिस्त पाळत नाही. मी सर्व जरी जिथे असले तरी मी सर्वांना सांगतो, तुम्ही एक साईडला एका बाजूला व्यवसाय केला आम्ही कारवाई करणार नाही. परंतु रस्त्याच्या मध्ये जर आले असे तुम्ही 100 जरी मोर्चे आणले तरी आम्ही कारवाई करणार. ते तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. तुम्ही एक साईडला व्यवसाय करा, आम्ही कोणावरही काहीही कारवाई करणार नाही. वेळ आम्ही 4 तासाची वेळ देऊ तुम्हाला. व्यवसायाचं करायला कोणाचीच ना नाही, 4 काय 5 तासाची देऊ, परंतु शिस्त पाळली पाहिजे. उद्या माग अभय भैया योगिताताई नगराध्यक्ष होत्या, आम्ही जॉईंटली कारवाई केली. आम्ही एक विचारानं कारवाई करायचो, रस्ते अडवले म्हणून. काय झालं? काय नाही झालं, व्यवस्थित चालू राहत. एक लक्षात घ्या, तुम्ही जसे 200 लोक इथं आलेत का कारवाई करू नका म्हणणारे, तसं कारवाई करा म्हणणारे 10,000 लोक बसलेले बाहेर, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु तरी सुद्धा आम्ही 200 लोकांच्या रोजीरोटीच्या बाजूने उभं राहू. परंतु तुम्ही जर शिस्त पाळून व्यवसाय करत असाल तरच आम्ही तुमच्या बाजूने उभं राहू, अन्यथा ती कारवाई थांबणार नाही. तुम्हाला आम्ही सामान उचलणार नाही. आम्ही तुम्हाला 2 तासाची वेळ ऐवजी 4-5 तासाची वेळ देऊ. तुम्ही एक बाजूला बसा, अस्वच्छता करू नका. आता तुमचे घोडे नाही चालणार, आम्ही ते घोडे त्यांची लाद आम्ही उचलायची का? इथून तिथून इतके रगेल आहे बापू सांगा. त्या प्रसादालय रोडला रोडच्या मध्यभागी तो टांगा उभा करतात, काही करत नाही, ऐकत. पोलिसांना नाही ऐकतात का विचारा त्यांना? अजिबात ऐकत नाही. रोडच्या मध्यभागी उभे राहतात. ती लाद माझे सफाई कर्मचारी माणसंच आहे, ते काही जनावर आहे का? व्यवसाय तुम्ही करायचे आणि त्यांच्या घोड्यांची लाद आम्ही उचलायची का? कंटिन्यू ती लाद आम्हाला उचलायला होता. आणि बरं ठीक आहे, तेही स्वच्छता म्हणून आम्ही केलं असतं, परंतु रोडच्या मध्यभागी उभे राहतात, त्यांची घाण उचलायला सुद्धा त्यांची गाडी बाजूला करत नाही. काय मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला, तो व्हिडिओ बघा. ते घोडा गाड्या त्या भक्तांच्या इनोव्हावर जाऊन त्या इनोव्हाच्या काचा फोडल्या, त्या गाड्या चेपून टाकल्या. आणि काय यांना काय शिस्त? यांना मी 1000 वेळा सांगितलेले. मी त्या याच्यावर जाऊन प्रसादालय रोडला जाऊन कर्मचाऱ्यांनी सोडून मी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या गाड्या एक साईडला नाही राहत उभ्या. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की अजून इथून पुढे सुद्धा नाही राहणार, कारण ते त्यांच्या अंगातच नाही ती शिस्त. त्याच्यामुळे ते बंदच राहू द्या. ते काही ते घोडे ते चावले, ते बापू म्हणतात ते कुत्रे चाव, त्या घोडे चाव, साक्षीदार आहेत ना. मला तक्रार तर या रमेश भाऊनी गोपीनाथ बापूंनी नेहमी केल्या होत्या की त्या घोड्याचा काय त्रास आहे. व्हिडिओ पण पाठवले, असं नाही की त्याच्यामध्ये खोटं आहे काही. ते व्हिडिओ मी काल कैलास बापूंना पाठवले की त्या कशा गाड्या फोडल्या त्यांनी. आणि ते अतिशय बेशिस्त आहे. मी तुम्हाला सांग, त्या घोडावाले आणि उंटावाले, त्या इलेक्ट्रिक गाड्यावाले, ते इलेक्ट्रिक गाड्यावाल्यांची काय परिस्थिती? आता त्या गाड्यांची आपल्याच शिष्टमंडळ आलं होतं बापू की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांनी आपल्या कैलास नावाला मारलं म्हणून. आणि नंतर आपलेच पदाधिकारी म्हणतात जाऊ द्या, करू द्या व्यवसाय. हा काय प्रकार आहे? त्या गाड्यावाले अक्षरशः त्या पिंपवाडी रोडला निलेजाला आपल्याच लोकांच्या तक्रार होत्या की ते रोडच्या मध्यभागी त्या गाड्या घेऊन फिरतात, साई कॉम्प्लेक्सच्या परिसरात गाड्या घेऊन फिरतात, भक्तांना चालायला जागा राहत नाही. काही लोक जे साई भक्त आहे का, मुंबईचे, गुजरातचे, दिल्लीचे, तिथे आमदार साहेबांना फोटो पाठवतात, तिकडं साहेब मला फॉरवर्ड करून देतात. ही अशी परिस्थिती आहे.
आम्ही शिर्डीला आलो होतो 1 वर्षातून दर्शनाला, पण अत्यंत वाईट परिस्थितीने अत्यंत वाईट अनुभव आम्हाला आले. असं ते ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून साहेबांना मेसेज पाठवतो. मी तुम्हाला नामदार साहेबांनी मला फॉरवर्ड केलेले मेसेज तुम्हाला पाठवतो. आणि हे जे तुम्ही म्हणाले दिल्लीवाल्यांचा का विचार करतो तुम्ही, तेच तर तुमचे गिऱ्हाईक आहे. ते जरी साई भक्त असले ते नाही तर सब कुछ बंद. बाकी काय, साई भक्तांची जर इथं येणं कमी झालं तर सगळंच बंद होईल. हॉटेल व्यवसाय बंद, रोजी तुमचे ठेलेवाले बंद, रेस्टॉरंट बंद, सगळंच बंद होईल. लोकांना त्रास नाही झाला पाहिजे तेही आपल्याला बघावं लागेल. पण कोणाला काहीही पडलेलं नाही, सगळ्यांना पडले माझा व्यवसाय झाला पाहिजे. बाकीचं काय ते शहर बंद पडलं तरी चालेल, अस्वच्छता झाली तरी चालेल, बेशिस्त झाली तरी चालेल, ट्रॅफिक जाम झाली तरी चालेल, माझा व्यवसाय. आणि मी तुम्हाला सांगतो, आमची चर्चा चालू आहे की सगळे जे व्यावसायिक आहेत त्या लिस्ट मधले त्यांना जागा देण्याच्या बाबतीत. आता आम्ही काही जागा दिल्यात, विशेषतः दिव्यांग लोकांना जागा दिल्या. आता त्यांचं माझ्याशी भांडण चालू होतं की आमच्यावर एक स्वतंत्र कायदा आहे, आम्हाला स्वतंत्र जागा द्या. आम्ही दिल्या जागा, आता जायला तयार नाही, आम्हाला इथेच बसू द्या. आता काही लोकांना आम्ही जागा द्यायला तयार आहे पण इथंच बसू द्या, असं होणार नाही. तुम्ही 4 नंबर गेटच्या एंट्रीला ब्लॉक करणार, तसं होणारच नाही. तुम्ही म्हणणार आम्ही एक साईडला बसतो लोकांना जायला यायला, तसं होणार नाही. तुम्हाला एक साईडला आणि भक्तांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच व्यवसाय करावे लागतील. अशा पद्धतीने व्यवसाय करायला आमची कधीच ना नाहीये. आमची ना फक्त रस्ते अडवणे, रस्त्याच्या मध्यभागी बसणे. आता साई कॉम्प्लेक्स वाले नाही न्यायचं कुणी. आता साई कॉम्प्लेक्स वाले दुकानाच्या बाहेर यायचं काही कारणच नाही. आता साई कॉम्प्लेक्स वाले दुकानाच्या बाहेर आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी कोण करतो माहितीये का? साई कॉम्प्लेक्स वाले आतले दुकानदार. पुढच्या दुकानावाल्यांनी दुकानं पुढे घेतले म्हटल्यावर गिऱ्हाईकाला आमच्याकडे यायला जागाच नाही. दिवसभर ते मागचे दुकानदार मला माझ्या कर्मचाऱ्यांना फोन करतात, मेसेज करतात की यांच्यावर कारवाई करा. तुमच्यावर कारवाई करा ही का आम्ही नाही करत स्वतः. तुम्हाला मी माझे मोबाईल दाखवले, 2-3 लोक माझ्याकडे या. गावातले लोक तुमचे व्हिडिओ टाकतात, गावातल्या व्यावसायिक, गावातले तरुण, गावातले युवक हे सगळे फोटो टाकतात. ह्या लोकांच्या बेशिस्तपणामुळे शिर्डीचं वाटोळं झालं आणि नगरपालिका काही करत नाही असे मेसेज फिरवतात. मग कारवाई करायला नको. आता हे कागद आणला, मागच्या 21 खून, 37 खुनांचे प्रयत्न, 153 हाफ मर्डर दुखापत, बलात्कार 48, विनयभंग 66, चोरी 1360. हे रेकॉर्डवरच आहे, फक्त रेकॉर्डवर नसलेलं सोडून द्या काय असेल. आता कुठंतरी आम्हाला नगरपालिका म्हणून आमचं म्हणणं नाही हे तुम्ही केलं, आम्हाला माहिती तुम्ही याच्यामध्ये व्यावसायिक आहे, होतकरू आहे, परंतु आपल्या बेशिस्त व्यवसायामुळे सुद्धा या लोकांचं फावून जातं हे लक्षात घ्या. आता त्या साई कॉम्प्लेक्स मध्ये किती श्रीरामपूरचे पोर आहे सगळ्यांना माहित नाही का? व्हाईटनर घेऊन येतात, गांजा ओढतात, सगळ्यांना माहिती. हे तुमच्या गर्दी केल्यामुळे आणि याच्यामुळे ते बेशिस्तपणामुळे ते आड लागतात, तिथं गर्दी करतात, घाण करतात. त्यामुळं आम्हाला हे कंट्रोल करणंच आहे. पूर्ण बंदही नाही होऊ शकत आणि पूर्ण चालूही होऊ शकत नाही. पूर्ण जर म्हटलं हा ठीक आहे, ज्याला जिथं वाटेल तिथं बसा असं जर मी म्हटलं, उद्यापासून काहीच नगरपालिका करणार नाही असं मी डिक्लेअर केलं, समजा कोणी डुकून पाहायला सुद्धा येणार नाही. ज्याला जिथं वाटेल तिथं बसा, जिथं वाटेल तिथं व्यवसाय करा, चालेल काही शहर बंद पडून नाही दुसऱ्या दिवशी काहीच चालणार नाही. गुन्हे जागा दिलेल्याच आहे ऑलरेडी, परंतु परत माझे लोक तुम्ही येण्याची आवश्यकता नाही. काल माझी अभय भाई याची बोलणं झालं होतं, मी माझ्या अतिक्रमण विभाग प्रमुखाला सांगितलं होतं. काल मी जरा गडबडीत होतो, परंतु मी कालच तुम्हालाही पण सांगितलं होतं अर्निंना की हे जागा जे आहेत ते आमचे लोक येतील आणि तुम्हाला जागा नेमून देतील आणि त्या नेमून दिलेल्या जागेमध्ये तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. त्या नेमून दिलेल्या जागेमध्ये आम्ही काही साखोरी शिवाय नाही देणार, तिकडं कुठं नाही आहे तिथंच देणार, पण एक साईडला. आणि त्या एक साईडला दिलेल्या जागेच्या बाहेर कोणी आला तर मग बापू भैया माफ करा, आम्ही हुशार. या जागेत तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. हे एक लक्षात घ्यावं, आमचा काय फायदा आहे तुम्हाला त्रास देण्यामध्ये? उलटे डोकेदुखी, दिवसभरची डोकेदुखी. माझा पगार वाढणार आहे का? कमी होणार आहे का? माझ्या कर्मचाऱ्याचं वाढणार आहे का? कमी होणार आहे का? पण शेवटी शहर चालवण्याची काहीतरी जबाबदारी प्रशासन म्हणून आमची आहे, ती आम्हाला पार पाडावी लागते. जसं बापू म्हटले, जसे विकास कामं करणं जसं महत्वाचं आहे, तसं ह्या गोष्टीला शिस्त लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते जर नाही झालं
तर उद्या घोडे आले, उंट आले, परवा हत्ती येतील मोठे, हत्तीवर राऊंड मारायचे 200 रुपये म्हणतील, का नाही येणार? येतील ना, त्याला काय, का नाही येणार? कुठं तरी तर कंट्रोल ठेवणार. आपल्याला सांगावं लागेल बाबा नको आणू हत्ती, इथं रस्ते छोटे, काहीतरी ते आपल्याला इंटरफेअर करावं लागेल ना. हेच तोच इंटरफेअर आहे की आपल्याला कुठं ना कुठं प्रशासनाची शिस्त ही ठेवावी लागेल. आमचे लोक तुमच्याकडे येतील सगळ्यांना एका जागेवर, आणि ते जे भक्तांना तुम्ही जो त्रास देता, सडकेदारी भाव घालता, ते सुद्धा आम्ही सहन नाही करतो. शेवटी साईबाबा जे आहेत, बाबांनी ही शिकवण दिली का आपल्याला भक्तांना सडकेदारी खावं. मी आता जर गेलो ना इथून, तुम्ही इथेच बसा, आमचे लोक जर गेले ना किमान 5 गोण्या सडकेदारी माझी उचलून ना ती तुमच्याच, सांगू का? अशी परिस्थिती. हे जे आहे ना असं करू नका. ज्या पद्धतीनं अस्वच्छता आहे, शेवटी नगरपालिका म्हणजे काय, आमची ही काही खासगी संस्था नाही, ही लोकांचीच संस्था आहे, सार्वजनिक संस्था आहे. आम्हाला लोकांच्या भल्यासाठीच इथं थांबायचं आहे. लोकांचं भलं म्हणजे फक्त 200 लोकांचं भलं नाही होऊ शकत. शहराला शिस्त लागली पाहिजे. ठीक आहे, तुमचे रोजीरोटीला आम्ही हॉकर झोन सुद्धा पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये हॉकर झोनचं आम्ही करतोय, आमचं चाललंय नियोजन. हॉकर झोन म्हणजे ज्याला त्याला कायमची स्वतंत्र जागा व्यवसायाला द्यायचा आमचा विषय चाललेला आहे, परंतु त्याला थोडासा वेळ लागतोय. आज रोजी आम्ही तुम्हाला जागा नेमून देतो की कोणा दिलेलाच आहे तिथंच देतो. एक साईडला तुम्ही करत असाल तरच हे तुमची सहकार्य आम्ही करू शकतो. जर तुम्ही नाही केलं तर तसं काही होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता. स्वच्छता जी आहे, आता तुम्ही हे जे म्हणताय की नगरपालिकेची गाडी आली की तुम्ही पळून जाता दुसऱ्या मिनिटाला बरोबर रोडच्या मध्ये भागी उभे राहता. खरंय खोटंय? 100% खरंय. आता माझा बाहेर गावच्या लोकांना व्यवसाय करायला माझा विरोध नाही, आमचा विरोध नाही. अरे कारण ते शक्य पण नाही शोधणं. कोणी थोडं त्या बंद लावणार, पोरांकडून देऊन घेणार. हा शिर्डीवाला आहे, आणि हा गोदावरी वसवतवाला आहे, हा कोपरगावला आहे, हा मनमाडवाला आहे, हा वैजापूरवाला आहे. कोणी लिहून घेऊ शकत नाही. आम्हाला ते शक्य पण नाहीये तसं करणं. 10 लोक शिर्डीचे बसले, 3 लोक जर बाहेरचे बसले तर ते 3 लोक त्या 10 लोकांमधून हुडकून काढणं सोपं नाही. त्यामुळं तसा आमचा विरोध नाही. राहतावाल्यांना नाही, साकुरीवाल्यांना नाही, आणि सावळीवीरवाल्यांना नाही. आमचं याच्यामध्ये मला माहिती 50%च्या वर हे साकुरी राहत आणि सावळीवीरवालेच. या महिला ज्या आहेत ना, या महिला साकुरी, सावळीवीर आणि गोदावरी वसत इकडच्याची. लक्ष्मीनगरच्या आपल्या जर सोडल्या तर बाकीच्या महिला ज्या आहेत ते तिकडच्या आहे सगळ्या. 2-3 सीतानगरच्या असतील. ह्या ज्या आहेत ना हे सगळ्या बाहेरचे आहे. पण आमचा तुम्हाला विरोध नाही, हे लक्षात घ्या. आमचे कामगार 60-70% कामगार सुद्धा सावळीवीरचे, गोदावरी वसतचे, साकुरीचे आहेत. आम्हाला काही अडचण नाही तुम्हाला व्यवसाय, पण शिस्त पाळायला लागेल. आमचे लोक तुमच्या सोबत येतील, तुम्हाला जागा दाखव. हा दुसरा एक महत्वाचा विषय बोलायचा राहील याच्यामध्ये, जे लोक म्हणजे आपले लोक बापू गावातले पदाधिकारी असतील किंवा हप्ते घेतात ना हॉटेलवाले, आणि पुढे जे घेतात ना ते दुकानदार मात्र आम्ही तोडूनच टाकतो. म्हणजे आमचे लोक असे आहेत बापू आपले काही लोक की दुकानात पुढं युपी वाला बसवायचं, त्याच्याकडून 500 घ्या, कोणाकडून 700 घ्या. काल मला तर एक जण म्हटला की 2-2, 3-3, 5-5 हजार रुपये पण रोज घेतात. म्हटलं एवढं तर नसतील, मला तेवढं अजून माहित नाही. परंतु असे जर असतील ना तर हे आम्ही फुकट देतो ना तुम्हाला रस्त्याला एका बाजूला. तुम्ही ही हप्तेखोरी जी आहे ना ती अजिबात आम्ही सहन करणार नाही. जे हप्ते देणं, याला 500 दे, त्याला 200 दे, त्याला 300 दे आणि चालू दे. तुम्ही नगरपालिका कर्मचाऱ्यांना आरोप करता. गावामध्ये किती तुम्हाला सुद्धा 100 नावं सांगता येतील की जे लोक 200, 300 रुपये जागा पालिकेची, जागा सरकारी, त्याच्यावर बसायचे पैसे कोण घेतो? मागचा दुकानदार घेतो. त्या भागातला जो कोणी सो कॉल्ड स्ट्रॉंग माणूस आहे तो जमा करतो. ही चूक आहे. भयांनी आम्ही नेहमी विरोध केलेला आहे या गोष्टी. ते प्रकार कोणीही चालू देऊ नका. तुम्ही कोणाला पैसे देऊ नका. 50 रुपयाची पावती फाडा फक्त एक साईडला व्यवसाय. 3 टाइम आपल्या हेच सांगतो. सकाळवाला वेगळा, दुपारवाला वेगळा. रविवार, मंगळवार, गुरुवार. रविवार, मंगळवार, गुरुवार ही जी हप्तेखोरी हे आमच्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना कमी पडलंय थोडस. त्याच्यामुळं हे जरा जमा करायचं काम चाललंय. हे अजिबात करण्यासारखं नाही. कोणाला काही पैसे द्यायचं काही कारण नाही. 1 रुपया देऊ नका कोणाला. जो पैसे देईल कळलं ना त्याची गाडी पहिली उचलणार आहे. 1 नंबर. तुम्ही व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला हे नाही. पण हे आम्ही नगरपालिकेकडे काय होतं की मग ही हप्तेखोरी करून हे व्यवसाय चालू आहे असा मेसेज जातो.
मग ते नाही आम्ही चालू देणार. तसं जर जागा पालिकेची आणि हप्ते कोण घेतोय, तिथला बाजूचा कोणीतरी माणूस घेतो. म्हणजे मला विशेष वाटतं 1000 रुपये रोज देतात, विशेष आहे. बरं कोण देतं माहितीये का? हे अण्णा ज्यांची मोठी हॉटेल आहेत, मोठे हॉटेल आहेत, परंतु हॉटेल असूनही हॉटेलमध्ये पकवतात, ते शिजवतात आपल्या भाषेत आणि गाडीवर विकायला नेतात. युपी बिहार वाले, पाणीपुरीवाले वगैरे, युपी बिहार वाले हे आपली अडचण नाही, पण हप्तेखोरी करतात ही आपली अडचण आहे. ते तिथं पैसे देऊन हे करतात, ते आम्ही चालू देणार नाही. तुम्ही स्थानिक आहे, तालुक्यातले आहे, जिल्ह्यातले आहे, राज्यातले आहे, त्याला राज्यातले असण्याचं आम्हाला काही दुःख नाही. परंतु प्रॉब्लेम हा आहे की शिस्त पाळत नाही. तुम्ही शिस्त पाळा. कितीतरी पाणीपुरीवाले डोके मार्केटला, जोशी शाळेसमोर रस्त्याच्या मध्यभागी गाडी लावतात, एकदम मध्यभागी. कित्येक वेळा मी पाहिलं, मी स्वतः सांगितले. एवढा मोठा 50 फुटाचा रस्ता आहे, 50 फुटाच्या रस्त्यावर एक साईडला उभं राहिला आम्ही काही कारवाई करणार. पण तो सिटी मार्केट सेंटरला उभं राहत का? सेंटरला उभं राहत. सेवाधामचं तिथं सेंटरला उभं राहत का? कणकुरी रोडला इथं सेंटरला उभं राहत. तुमच्या आता कणकुरी रोडला ते पुढे एवढं वाढत चाललं मस्जिदकडं. रोडच्या साईडला व्यवसाय करायला हरकत नाही, रोडच्या सेंटरला व्यवसाय करतात. काय कारण आहे? लोकांनी जायचं कुठून, यायचं कुठून? ही जर तुम्ही शिस्त नाही पाळली तर तुम्ही असे 100 मोर्चे आणले, तुम्ही 200 जण जरी बाजूला असले तरी बाकीचे 50,000 लोक आमच्या सोबत यायची कारवाई करा म्हणून. ही दुसरी बाजू पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आमची अजिबात दुश्मन नाही. तुम्ही एक साईडला व्यवसाय करा, आम्ही तुमच्या व्यवसायाला आड येणार नाही. परंतु जर तुम्ही एका बाजूला हे केलं, एका सेंटरला उभे राहिले तर कारवाई अटळ. आम्ही तुमचं सामानही उचलणार नाही, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही. फक्त तुम्ही एका बाजूला व्यवसाय करा, एवढं तुम्हाला पाळावं लागेल. अस्वच्छता करायची नाही. गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील, जसे दादा म्हटले तसे ते लोकांची सुद्धा तुम्ही आम्हाला माहिती द्यायची. ते आम्ही ते सगळं व्यवस्थित तेच हे करतो. आणि हे जर कोणी पाळणार नसेल तर तुम्हाला मग शेवटी कारवाईला सांगू जावं, त्याला काही पर्याय. आता आम्ही थोडी शिथिल करू. आजपासून जी कारवाई आहे बंद होऊ शकत. बंद झालं तर मग तर मला नगरपालिका, तुम्हाला माहिती का परिस्थिती काय आहे? मी ज्यावेळेस नगरपालिकेत, आज मी तिकडे मोजणी करायला गेलो, भैयाने बोलून मी इकडे आलो. नगरपालिकेत मला यायला सुद्धा जागा राहत नाही. नगरपालिकेत माझी अवस्था ही, नगरपालिकेमध्ये इकडून यावं, सगळ्या गाड्या लावलेल्या, इथून तिथून, या काळ्या पिवळ्या असतील, सिंगापूर असतील, इकडून यावं, इकडूनही सगळ्या गाड्या लावल्या. चीफ ऑफिसरची ही अवस्था आहे. बाकीचं काय घेऊन बसले तुम्ही? आता शेवटी मग आम्हाला तिथं त्या गाड्यावाल्याला थोडी कारवाई कर. आता जर आम्ही कुठंच काही कारवाई केली नाही, मला तर नगरपालिकेत येता येणार नाही, अशी परिस्थिती. त्याच्यामुळे बंद काहीच नाही होऊ शकत. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी व 11वी 12वीच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. 100% निकालाची परंपरा असलेली संस्था, नवीन भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील, मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुऱ्हे मॅडम. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता
व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.